तर मुंबईतील मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांची हजेरी पाहायला मिळाली। वरळीत संदीप देशपांडेंकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त वरळीत मनसेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांनी देखील हजेरी लावली। तर मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांची हजेरी पाहायला मिळाली। संदीप देशपांडे यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि किशोरी पेडणेकर यांनी या रक्तदान शिबिराला हजेरी लावली, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असताना किशोरी पेडणेकरांची ही हजेरी। खालच्या स्तरावर पदाधिकाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी उत्साह आहे आणि आज जे रक्तदान डे आहे त्याच्यात बऱ्याच वेळेला म्हणजे उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही तो एक पराक्रम नक्की झालेला आहे आणि आता ही लोक पण जो प्रयत्न करतायत अख्ख्या महाराष्ट्रामधला आजच्या दिवसाला, तो मला वाटतं गिनीज बुकामध्ये जाण्यासारखा मनसेचा पण एक पराक्रम त्याच्यात होईल। आणि मनसे अशा जर भेटींमुळे युती होत असतात तर याच्या आधी आम्ही खूप वेळा भेटलो। किशोरी ताई असं म्हणतायत की आता मला असं वाटतं राजकारण हा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे। मी किंवा किशोरी आम्ही दोघांनी ठरवून काय होणार नाहीये। शेवट हे दोन भावांनी ठरवावं लागेल आणि ते ज्यावेळेला ठरवतील त्यावेळेला गोष्टी होतील।